सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। आज मी तुम्हाला झटपट होणारे टोमॅटो आणि बटाटा पोहे कसे करायचे ते दाखवणार आहे। तर सर्वप्रथम आपण साहित्य पाहून घेऊया। इथे मी एक बटाटा चिरलाय, कचरे चिरलेत बटाट्याच्या, आणि हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे साल काढून। टोमॅटो स्वच्छ धुवून चिरून घेतलाय, मिरच्या आहेत, लिंबू आहे, कढीपत्ता आहे, हे देखील सगळं धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे 2 मुठी मी पोहे घेतले, 2 माणसांना करायचे, पण 2 मुठी घेतलेत म्हणजे 3 माणसांसाठी हे पोहे होतील। साखर घेतली चवीपुरती, चवीपुरतं मीठ आहे, त्यानंतर शेंगदाणे घेतले, बारीक शेव घालणारे, फोडणीसाठी तेल आहे, त्यानंतर मोहरी आहे, थोडंसं जिरं, हळद। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी या ठिकाणी कढई ठेवले, याच्यामध्ये तेल टाकते। आता याच्यामध्ये आपण तेल तापलेलं आहे, मोहरी घालून घेऊया, जिरं पण घातलेलं आहे पहा। आता हे चांगलं तडतडू दे, त्यानंतर आपण बटाटा घालणार आहोत। बटाट्याला चांगली वाफ काढून घेणार आहोत, कारण हा कच्चा आहे। आता याला एक वाफ देऊया, वरती झाकण ठेवूया, 2 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते। आता बटाट्याला चांगले 2 वाफा येऊ देत, मग आपण बाकीचे साहित्य घालून घेऊया। आता तोपर्यंतच बटाटा शिजतो आहे, तोपर्यंतच या पोह्यांमध्ये आपण मीठ घालूया, चवीपुरतं मीठ। त्यानंतर ही जी साखर घातली आहे ना, साखर घेतलेली आहे, ती देखील या पोह्यांमध्ये आपण घालून घेऊया। तर हे बघा, अशा पद्धतीने या बटाट्याला 2 वाफा आलेल्या आहेत, आणि आपण चेक देखील केलाय। हा बघा, चांगला शिजलेला आहे, हे बघा, बघू शकता तुम्ही। आता आपण ह्याच्यामध्ये मिरच्या घालून घेऊया, कढीपत्ता घालून घेऊया, त्यानंतर लागलीच टोमॅटो घालून घेऊया। आता हे व्यवस्थित असं परतून घेऊया। आता याच्यामध्ये हळद घालून घेऊया, आणि हे व्यवस्थित परतायचं। पुन्हा एकदा झाकण ठेवायचं, म्हणजे टोमॅटो देखील आपला चांगला शिजेल। हे पहा, हे देखील सगळं साहित्य चांगलं शिजलेलं आहे। आता आपण पोहे घालूया। तर आता हे चांगले परतून घेऊया। असे पोहे जर तुम्ही केले, संध्याकाळपर्यंत हे व्यवस्थित राहतात, मऊ राहतात। आता पाण्याचा हपका मारायचा आपण, आणि मग झाकण ठेवायचं, आणि 2 चांगल्या वाफा येऊन द्यायच्या पोह्यांना। हे बघा, अशा प्रकारे मी पाण्याचा हपका मारलाय, आणि सारखे सारखे ते परतायचे नाहीत, नाहीतर मग तुटतात, आणि चांगले एकदाच परतून घ्यायचे, जेणेकरून सगळी जिन्नस या पोह्यांना लागते। आता आपण झाकण ठेवूया। तर अशा प्रकारे हे पहा, आपले पोहे रेडी आहेत। बटाटा टोमॅटो पोहे रेडी। ह्याला चांगल्या 2 वाफा आलेल्या आहेत, मी तुम्हाला दाखवलं नाही, हे बघा। आता सर्व करूया। तर अशा प्रकारे बघा, सोप्या पद्धतीने टोमॅटो आणि बटाटा पोहे झटपट असे मी केलेले आहेत। तर असे पोहे तुम्ही नक्की करून पहा, संध्याकाळपर्यंत अगदी व्यवस्थित नरम राहतात हे पोहे। आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद।